नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अपडेट अशी आहे, शिक्षक पात्रता परीक्षेच्या राखीव निकालावर सुनावणी, उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन। लोकसत्ता प्रतिनिधी आहे नागपूर इथून। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील 786 उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आला आहे। या प्रकरणी सुनावणीकरता संबंधित उमेदवारांना 25 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत सकाळी 11 वाजता उमेदवारनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे आपले म्हणणे मांडण्याकरिता प्रस्तुत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे पत्र संबंधित उमेदवारांच्या ईमेल, भ्रमणध्वनी संदेश व परीक्षार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तरी उमेदवारांनी सकाळी 11 वाजता स्वखर्चाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। सुनावणीच्या दिवशी समक्ष हजर राहिला नाही तर आपणास सदर प्रकरणी काही सांगावयाचे नाही असे गृहीत धरून त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय आपणावर बंधनकारक राहील याची नोंद घेण्याची कळविण्यात आले आहे। सुनावणीच्या वेळी आधार कार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मधील उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी, परीक्षेचे प्रवेशपत्र, पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक सर्व कागदपत्रे, गुणपत्रक, प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र या सर्व स्वतः उपस्थित राहावे। सुनावणीच्या वेळी आपल्या वतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही याची नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे। तर ही होती शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालावर आलेली अपडेट। असेच नवीन अपडेट पाहण्याला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।